कशा आहात? कशा आहात? हॅलो गाईस, कशा आहात? मजेत असाल आय होप. नाही आय होप मजेत असाल. सगळं उलट होत आहे. सो इकडे बघा काय चालू आहे. आमच्या घरी आलेले पाहुणे तुम्ही बघू शकता. इकडे स्टार्टिंगलाच बघितलं असेल तुम्ही. प्रणाली ताई आणि तिचे हस्बंड आलेले स्पेशल कामासाठी आले. मी ते काम तुम्हाला नंतर एंडिंगला सांगेलच. मम्मी जस्ट आले कामावरून. सगळं तिला भेटायला आले. ती बोलली भेटायचं आहे सगळ्यांना म्हणून. बस ना तिकडे. मग नवरा काहीतरी आणायला काय असेल काहीतरी आगे ना प्लेट मग आमले बी दे. खाली बसतच ना आम्ही खाली बसतच ना. तू काय गेम दाखवतोय का त्यांना? हा हे आमचे आजचे प्रमुख पाहुणे तुम्ही बघू शकता. एक प्रमुख कारणासाठी आलेले ते कारण तुम्हाला नंतर सांगते मी. नाही ती देते ना काहीतरी. हा खायला काहीतरी म्हणून तुला पण बोलली बस इथं खाली ये बोलली. ती देते काहीतरी. काय ग? हा बस. कोणत्या सदम्यात चहा पिते ग तू? चुप ना ग. कोणत्या सदम्यात पिते? गाडी चावी तर तिकडे येते वर टाकेल. हे सम्राट गाडीची चावी कोणती? ब्लॉग. त्याला म्हणजे मी मोबाईल त्याच्याकडे केला ना की तो पोरगा असा आहे ना की लगेच मोबाईल असा लपवतो आणि दाखवतो की अरे मम्मी तर तसं नाही आहे ना. म्हणजे तो असं का करतो माहिती आहे का? त्याचे फ्रेंड्स त्याचे टीचर्स लोक ब्लॉग बघतात ना त्याच्यामुळे असं करतो. आता सकाळचे वाजलेले आहेत 10 आणि हा पोरगा बघा कसा टाइमपास करतो. याला दात घासायला लावले आणि दात घासले आणि तोंड पण धुतलं प्रॉपर पण मोबाईल घेऊन बसला. सो वेलकम बॅक टू माय चॅनल. गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर रात्री आपल्याकडे पाहुणे आलेले तुम्ही बघितलंच मगाशी. ती माझ्यासाठी घेऊन आलेली म्हणजे प्रणाली ताई होती ती तुम्ही ओळखत असाल. जी मेहंदी वगैरे माझा मेकअप वगैरे करते. पर्सनल मेकअप आर्टिस्ट आहे माझी ती. तुम्ही तिला ओळखतच असाल. ती आणि तिचे मिस्टर पहिल्यांदाच घरी आलेले आणि माझे मिस्टर जे होते ते CSTला गेलेले. जे आम्ही शॉपिंग केली होती त्यातले कपडे आम्हाला जरा बरोबर नव्हते बसले मग ते चेंज करायला गेलेले. मग ते संध्याकाळी लेट आले. मग तेव्हा मी ब्लॉग स्टार्ट केला. ते येऊन खूप वेळ झालेला. खूप गप्पा गोष्टी केल्या आम्ही आणि फायनली मग उशीर झालेला खूप. म्हणजे वाजलेले त्यांना जाता जाता 9:30 वगैरे. तर मग मिस्टर बोलले की असंच नको जायला. 9 9:30 जेवणाचा तर टाईम झालेलाच आहे. मग जेवण वगैरे त्यांना आम्ही पाठवलं. तर ती स्पेशल माझ्यासाठी ह्या गोष्टीसाठी आलेली. तुम्हाला दाखवते. ती म्हणजे ही गोष्ट आहे. ती मी तुम्हाला काल थोडीशी दाखवली. ती माझ्यासाठी हे घेऊन आलेली आहे. मणी मंगळसूत्र आणि मेकअपसाठी लागतात त्या पॅच कानातले वगैरे ह्या गोष्टी. तिची जी वहिनी आहे ती बनवते. मी तुम्हाला जेव्हा व्हिडिओ वगैरे काढेल तेव्हा सांगेलच त्या व्हिडिओमध्ये. यूट्यूबला पण टाकेल आणि याला पण टाकेल. त्यांची ID पण सांगेल जेव्हा मी वेअर करेल तेव्हा. तर तुम्ही नक्की घ्या. खूप सुंदर असं घेऊन आलेली आहे ती. हे एक आवडलं आणि दुसरं म्हणजे तर ती मला इकडे बघा लाडू पण घेऊन आलेली आहे. हे आहे मेथीचे लाडू. हे बघा मेथीचे लाडू घेऊन आले आहे. हा खूप सुंदर स्मेल आहे. इतका भारी ना. मला पण बनवायचे आहेत मेथीचे लाडू. मी आता बनवेल एवढ्या 2-3 दिवसांमध्ये. कारण की पावसाळा थोडासा स्टार्ट झाला आणि हातपाय आपले थंडीमध्ये जास्त दुखत असतात. माझे जास्त दुखतात कारण की मला डिलिव्हरीच्या वेळेस काही भेटलेलं नाही. म्हणजे हेच वाफ वगैरे आपण घेतो शेकणं किंवा पोट बांधणं किंवा मालिश ह्या गोष्टी काहीच झालेल्या नाही आहे माझ्या त्याच्यामुळे. आणि म्हणून मी ह्या गोष्टी अशा खात असते म्हणून माझे हातपाय असे दुखत असतात. पण ठीक आहे. लोकांना असं वाटतं की अरे खूप तंदुरुस्त आहे, खूप स्वस्त आहे, खूप म्हणजे काहीच होत नाही. असं न सगळ्यांना होतं पण दाखवत नाही लोक. आता कामं पण ते आपल्याला करावेच लागतात. त्याच्याबद्दल काही विषय नाही आहे. आणि मी जे काम करते म्हणजे व्हिडिओ वगैरे काढते ते माझं काम म्हणजे काम नाही बोलू शकत मी ते माझं
एक आवड बोलतो ना, आवड ती ती आहे माझी. म्हणजे ती आवड आहे माझी एक. मला आवडतं ते करायला. म्हणजे मी स्टार्टिंगच अशी केली होती ना की एक आवड म्हणून की म्हणजे मला डान्स करायला लहानपणापासून खूप खूप आवडतं. माझ्या आईवडिलांना मला कधी टोकलं नाही डान्स करायच्या वेळेस. 14 एप्रिल आली रे आली असं अंगात यायचं, माझ्या असं अंगात यायचं विचारायला नको. लो नाचायची. पण जसा सम्राट झाला तसं नाचणंच कमी झालं आहे माझं. म्हणजे थोडंसं डाऊनमध्ये झालेलं आहे. पण बोलतो ना सगळ्या गोष्टी कमी होतात. पण ठीक आहे. पण अजून पण मला नाचायला खूप आवडतं. हळद असो, लग्न असो, काही गोष्टी असो, नाचायचं म्हटलं ना लय वेड असते. कोणाकोणाला नाचायचं वेड असतं. प्रत्येकाच्या वेगवेगळ्या हॅबिट आहेत, आपण काय बोलू शकत नाही त्याच्यामध्ये. तर तशा पद्धतीने मला खूप आवडतं आणि मी एक आवड म्हणून स्टार्ट केलेलं. पण मला माहीत नव्हतं की ते माझं पॅशन बनून जाईल म्हणून. आणि लोक एवढं मोठा प्रतिसाद देतील की चांगले नाचते म्हणून किंवा असं म्हणजे काय म्हणजे असं म्हणजे की हां हाय बाबा व्यवस्थित नाचणं वगैरे आवडतं, राहणीमान वगैरे माझं. आणि जे ब्लॉगमध्ये मी शूट करते ते आपली रिॲलिटी शूट करतो. जसं की आपण दुसरे जसं मेकअप करतात, शॉर्ट व्हिडिओला पण मेकअप करतात. म्हणजे बोलतो ना आपण लगेच मी फक्त लिपस्टिक वगैरे लावते, याच्या व्यतिरिक्त काहीच लावत नाही. तरी पण मला कमेंट भरपूर येतात की हां बिना मेकअपची पण चांगली दिसते, मग एवढा मेकअप करायची काय. आणि मी मेकअप करतच नाही. आणि काय काय शॉर्ट व्हिडिओ टाकतात त्याच्यामध्ये पण मेकअप करतात. आपला जो आहे तो ओरिजिनल मी ब्लॉग शूट करते सकाळी उठून संध्याकाळी. मला आता प्रणाली ताई पण बोलत होती त्या दिवशी पण. प्रणाली ताई तिच्या फ्रेंडला घेऊन आलेली आरुचू ताई म्हणून. तर मला बोलत म्हणजे त्या ताईला सांगत होती की मुली किंवा बायका ब्लॉग चालू करायच्या वेळेस काय बघतात की आपण व्यवस्थित दिसतोय का, कसे दिसतोय. ती बोलते ही काहीच बघत नाही, ही डायरेक्ट मोबाईल उचलते आणि अशी डायरेक्ट ऑन होते की हा बाबा असं आहे. म्हणजे थोडक्यात सांगण्याचं पर्याय एवढंच की आपण जे आहे ते ओरिजिनल दाखवतो. आपल्याला काही एवढं असं हे नाही की लोक काय बोलतील आणि कसं काय, कशाला लोकांना खोटं दाखवायचं. त्याच्यामुळे जे आहे ते दाखवायचं. सो ती याच्यासाठी आलेली स्पेशल. तिचे मिस्टर पण पहिल्यांदा आलेले. तिच्या मिस्टरांचा पण स्वभाव खूप छान आहे. तर थँक्यू प्रणाली ताई. ब्लॉग बघशील तेव्हा कमेंट पण कर ब्लॉगमध्ये. आणि त्या वहिनींना पण सांग थँक्यू म्हणून. आणि लाडू दिल्याबद्दल पण धन्यवाद बोल. सो आता मी माझे काम आवरायला घेते. इकडे ह्याचं मोबाईल काही सुटणार नाही आहे मला असं वाटतं. आता त्याचे पप्पा सकाळी गेलेत कामाला. तर हे इकडे कपडे आमचे चेंज करून आणलेले कपडे इकडे आणले. हे बघा कपड्यावर असं काय काय चांगलं करायला पण कसं यार. म्हणून ना कपडे झटकून घाला कधी पण. मुंग्या मांग्या काय पण काहीही तुम्हाला मिळतील, म्हणून कपडे झटकून घाला. या आमच्या 3 जीन्स होत्या ज्या आम्हाला झाल्या नाहीत, मग त्यांनी चेंज करून आला. हा डबल कुटाणा झाला आहे. ॲक्च्युली कुटाणा झाला नसता, तर आम्ही घाईमुळे घेतला आहे त्याच्यामुळे तो कुटाणा झाला. आणि सगळा कुटाणा आमच्या विकासदादामुळे झाला आहे, नाही तर तो एवढा झाला नसता. तर ते आता घालून बघावं लागतील. बघू आता घालून ट्राय करते. तर काय आहे कुरकुरीत चिकन. हे चिकन फ्राय केलेलं आहे मी. तुम्ही बघू शकता. तुम्ही बोलत असाल की हे असं कसं चिकन फ्राय केलं आहे. तर हे चिकन मी थोडंसं गावठी पद्धतीने फ्राय केलं, काहीतरी वेगळं करून बघितलं. तर ह्या चिकन फ्रायमध्ये मी तुम्हाला दिसत असेल रवा आहे आणि जे मसाले आपण फ्राय करायला टाकतो ते मोस्ट ऑफ आपण कॉर्नफ्लावर वगैरे टाकतो. तर मी याच्यामध्ये काय काय टाकलेलं आहे रव्याचं फ्राय. म्हणजे जसं आपण मच्छी फ्राय करतो ना तसं केलेलं आहे. पण याच्यामध्ये मी रव्यामध्ये थोडंसं बाजरीचं पीठ घेतलेलं आहे, कारण की टेस्ट थोडीशी वेगळी यायला. आणि बाजरीचं पीठ घेतलेलं आहे. बाजरीच्या पिठामध्ये मग आपले जे गरम मसाला असतो, चिकन मसाला असतो, परत काय बोलतात धना पावडर, लाल मिरची, कलर वगैरे काहीच टाकलं नाही, काहीच हायजेनिक टाकलेलं नाही आहे. आधी हे चिकनला आम्ही
काय बोलतात लिंबू आणि अद्रक लसूण पेस्टने मिक्स करून भिजू घातलेलं, म्हणजे ऑब्झर्व करण्यासाठी, पूर्ण त्याच्यामध्ये जाण्यासाठी. कोण आहे? कोण आहे? बोल ना. दादा. तर असं केलेलं आहे. तो खूप टेस्टी झाले. आवडलं का हो तुम्हाला? कसं झालं? एकदम कुरकुरीत ना. पाऊस पडतोय मस्तपैकी बाहेर. श्रद्धा पण आली इकडं, तुम्ही बघू शकता. श्रद्धाला आज सुट्टी वाटते ना श्रद्धा? कान दुखतोय, कानाशी पडताना समजा. काय दुखतोय? कान दुखतोय. ओके, कान दुखतोय म्हणून आज घरी आहे. तर 3 वाजले, 3 वाजता आले. तर आम्ही आता 3 वाजता जेवतोय, तुम्ही बघू शकता. तर मी कसं बनवलं ती रेसिपी मी सांगितली त्यानुसार तुम्ही एकदा ट्राय करा. मस्त कुरकुरीत असे लागतात आणि खूप टेस्ट लागते. चिकन फ्राय बनवले मी. श्रद्धा एकदा टेस्ट करून सांग मला कसं बनवले मी. थँक्यू. आता श्रद्धा बघते ट्राय करून, एक तन्मयला देते आपल्या. नरम पीस एक नंबर झाले. हा, नरम पीस. बाहेरून आणले. काय बोलते? झालं एकदम क्रंची. बाहेरचं भेटतं सेम तसंच आहे. तसं वाटतंय ना. टेस्ट खरंच खूप छान लागते. मी ना फ्राय करता टेस्ट केली. मी बोलली मी पीठ टाकलं आणि असं केलं तर बघू कसं लागतं. तर तुम्ही पण कधी ट्राय केलं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा की हां आम्ही हे ट्राय केलेलं आहे. आपलं बोनलेस चिकन आणायचं, त्याला अद्रक लसूण पेस्ट आणि लिंबू टाकून भिजू घालायचं आणि मग त्याच्यानंतर 10-15 मिनिटांनी जे आपण ते हे बनवतो, काय बोलतो, रवा आणि थोडंसं बाजरीचं पीठ. मी तांदळाचं पीठ नाही टाकलं, कारण ते मच्छी फ्राय करताना तांदळाचं पीठ पण टाकतो कोणी, कारण की मी याच्यामुळे नाही टाकले. तांदळाचं पीठ मला नाही आवडत आणि आवडायचा प्रश्न पण नाही. ऑलरेडी ते तांदळाचं पीठ का टाकतात, कारण की कुरकुरीत व्हावं म्हणून. सो मग त्याच्यामुळं टाकतात कॉर्नफ्लावरच्या ऐवजी. तर मी तांदळाचं पीठ नाही घातलेलं आहे, मी बाजरीचं पीठ टाकलं आहे. आणि ऑलरेडी तुम्हाला माहितीच आहे रव्यामुळे ऑलरेडी कुरकुरीत होतंच कुठली पण गोष्ट. मग मी रव्यामध्ये बाजरीचं पीठ आणि मग सगळे मसाले वगैरे, हळद मीठ वगैरे ते सगळे घातलेले आहेत. खूप सुंदर असं लागतं आणि एकदम बारीक गॅसवरती फ्राय केलेले, पॅनवरती. फ्राय करताना मी नाही दाखवलं कारण की ब्लॉग काढायला कोण नव्हतं आणि आम्हाला जेवायला पण उशीर होतो. ते इकडे बघा, मी ब्लॉग चालू केला आणि ह्या माणसाचं खाणं पण शपथ. अरे एवढं टेस्टी झाल्यानंतर कोण थांबतं का पागल? हा ना, एवढं टेस्टी झाल्यावरती म्हणजे मी बोलते माझ्या तोंडाला इकडे पाणी यायला लागलं. आणि बघायचं कसं तन्मय बघ, तन्मयचं पण झालं वाटतं खाऊन. तन्मय कसं झालंय? चांगलं झालंय. तर मी आता फायनली जेवते. मला पण तोंडाला पाणी सुटायला लागले. तुम्ही एकदा ट्राय करा, न्यू रेसिपी सुंदर अशी. सो या जेवायला सगळ्यांनी. पता का नाही चालू कधी संपणार आहे मग? हा, डायरेक्ट वाटी घेऊन बसले समोर. डायरेक्ट वाटी घेऊन बसले. श्रद्धा, तुला खायचं का अजून एक? का दुखतोय तुझं? बोलली कान. काय झालं कानाला? काय झालं दुखतोय. डॉक्टरांकडे गेले तर डॉक्टर बोलले की पडद्याला सूज आली. तू नखबीक मारला असशील. नाही, नखबीक मारला असशील म्हणून पडद्याला सूज आली. नख आपण असं जेव्हा करतो ना तेव्हा कसं आपण आंघोळ करताना पाणी मारतो कानामध्ये, तर पाण्यामुळे पण गेलं. हा, पाण्यामुळे पण जोरात मारलं तर. आणि ते कशी घाण साफ होते पाणी मारल्यावर. मग त्या पडद्याच्या समोर घाण राहत नाही ना. कधी कधी आपण असं डायरेक्ट घालतो ना, मग असं करतो ना, मग पडद्याला धक्का लागतो, त्याच्याने सुजन येते. नाही तर मग काहीतरी हे झालं असेल, पाणी बिनी मारल्याने झालं असेल, जोरात मारलं. शॅम्पू वगैरे केलं असेल. शॅम्पूनी काय नाही. बघा पिक्चर कोणता लावला. पिक्चर बघत चाललंय खाणं. झालं का? आज व्हायचं नाही वाटतं. आज पूर्ण टोप संपवायचं वाटतं चिकनचा ना. चिकनचा टोप संपवायचा पूर्ण. हा का करताय? आहे ना, पुरं संपवतोय का? काका busy आहे. बघ ना आता. करू बंद कर पिक्चर. नाही गप्प बस. मी बंद करते थांबा. मी किती दिवसातून आज बसलो टीव्ही बघायला. नाही, मी बंद करते. तिने कानाचं नाव काढलं तर मला कानाला चूर व्हायला लागलं. कसं असतं ना, आपण जो म्हणजे
ज्याचं नाव काढलं की लगेच आपल्याला म्हणजे ती गोष्ट करावीशी वाटते. आता कधी कधी मी माझ्या मम्मीचं डोकं वगैरे बघायची ना, तर माझ्या डोक्याला पण अशी अशी खाज यायची. हा डोक्यावरनं आठवलं, मला 2-3 दिवसावरनं खाज येत होती जाम. बंद कर ना आवाज वगैरे. माझ्याकडं नाही रे. म्यूट करा 2 मिनिटं. तर खाज येत होती, तर मी हे केलं तर मला असं लिखा वगैरे जाणवलं, कारण की मी भिजली ना थोडीशी त्याच्यामुळे. तर मम्मीला तर काय आता दिसत नाही, डोळ्यांनी नाही दिसत. श्रद्धाने 2-3 दिवस येऊन बघितलं, तर मी आज श्रद्धाला परत बघायला सांगते. थोडंसं त्रास देते ना, चालेल ना दिलेलं. बिचारी हा बोलते, काय नाही बोलत नाही. काय पण काम सांगितलं ना करते. क्यूट आहे श्रद्धा, पण नाही करते, बघते. ॲक्च्युली कसं असतं, डोकं बघणं म्हणजे ना, आपण जुन्या बायकांचं असं म्हणणं आहे, काय पाडलं असं म्हणणं आहे की ज्याचं डोकं बघण्यामध्ये लक्ष असतं त्याचं संसारात लक्ष असतं. म्हणजे ती व्यक्ती संसारामध्ये संसार करू शकते असं. तर मग असं डोकं माझी फ्रेंड पण बघायची, मयुरी, पण आता ती प्रेग्नेंट आहे, तर असं पण बोलतात की प्रेग्नेंट बायकांनी डोकं नाही बघायचं असतं. प्रेग्नेंट बायकांनी डबल उभा होतात असं ऐकायला, म्हणजे असं ऐकलंय मी जुन्याच लोकांकडनं की प्रेग्नेंट बायकांनी बघितलं की असं खरं असतं का. मला ते पण कमेंटमध्ये सांगा, म्हणजे मला कळेल की हा हे असं असतं म्हणून. त्याच्यामुळे ती पण आली, तर तिला एक लय इंटरेस्ट होता, तिच्या डोक्यामध्ये थोडंसं हे होतं, तर मी तिला बघायची रोज आणि ती मला हे करायची, म्हणजे असं असतं ना फ्रेंडशिपमध्ये. तर ती मन लावून एकदम हे करून बघायची. आता तिचं लग्न वगैरे झालं, तर काय प्रेग्नेंट आहे बिचारी, राहील 2-3 महिन्यांनी जाईल. आणि माझ्या मम्मीला तर विचारायलाच नको, मम्मीचं तर बीपीचा प्रॉब्लेम झाला, तर मम्मीला दिसायला पण कमी झाले, मम्मीला दिसत पण नाही. मम्मीचे आमच्या इथनं अशी जरी चालत असेल ना, तरी मम्मी सोडून देईल. तरी पण मम्मीला दिसणार नाही. जो तो त्याच्या त्याला लाईफमध्ये बिझी असतो, पण हा एक आशीर्वाद असतो डोकं बघायचा. आशीर्वाद असतो, याच्याने आशीर्वाद भेटतो. समोरच्याचं मन तू हे करते ना. आता आपल्या डोक्याला डोळे आहेत का, पाठीला डोळे आहेत का, कोणाचे पाठ घासून देणं, डोकं हे करून बघणं, याला आशीर्वाद म्हणजे समोरचा व्यक्ती आशीर्वाद देतो. आता समजा तू खूप खासते आणि मी तुझं डोकं बघितलं, तू कमी झालं, तुला झोप वगैरे मस्त लागणार, मग तू आतून तुझ्या मनातनं हे करते ना की अरे मला मस्त झोप लागणार, मध्ये समोरच्याला ना एक आशीर्वाद जातो. आणि पाठ खाजलं, पाठीला आपला हात जात नाही, डोळे नाहीत, काहीच नाही होत. समोरच्याने आपल्याला असं घासून वगैरे दिली तर आपल्याला असं एकदम वेगळं कम्फर्टेबल फील होतं की हा बाबा पाठ मला आज वेगळी वाटते माझी, असं खाज वगैरे येत नाही असं. तर ह्या 2 गोष्टींचा आशीर्वाद समोरचा व्यक्ती देत असतो, तो घ्यायचा असतो. आणि तर श्रद्धा आमची घेते, खरंच भारी बघते ती डोकं वगैरे माझं. थँक्यू का श्रद्धा. हा, मालिश पण 1 नंबर करते. मालिश 1 नंबर करते, तिची मालिश पण मला खूप आवडते. कधी कधी तेल लावायचं सांगितलं ना, तर मग मालिश करताना मग पूर्ण इथून अशी पूर्ण मालिश करून देते डोक्याची. म्हणजे जशी आपण सलूनमध्ये करतो ना तशी मालिश करून देते. छान वाटतं पण मालिश केल्याने. मालिश म्हणजे अंगाची पण मालिश येते तिला. म्हाताऱ्या बायका कशा लहान बाळाची करतात तशी तिला येते मालिश करायला. कुठं शिकली मग मालिश करायला? आपोआप जे डोकं सुचतं ते करते. जे सुचतं तसं करत चालते, पण चांगलं वाटतं अंगाला अशी दाबून पूर्ण मालिश वगैरे करते ते. आता असा श्रद्धा आशीर्वाद घेते, मोठं होऊन श्रद्धा काय ना काहीतरी होईलच असं मी करते. तर चला गाईज, आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि मी बनवलेले जे चिकन फ्राय आहे ते पण कसं वाटलं, आणि आमचे पाहुणे आले होते, तुम्ही बघितलंच गेस्ट. सो ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बघत राहा. बाय बाय.